रस्त्याअभावी सर्पदंशग्रस्त 22 वर्षीय महिलेचा मृत्यू, आदिवासी भागातील सुविधांवर प्रश्नचिन्ह। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भिंगारा अंतर्गत 40 टापरी येथील 22 वर्षीय साधुरी राधेश्याम खरात यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला। सर्पदंशानंतर उपचारासाठी जळगाव जामोद येथे आणताना गावातील खराब रस्त्यामुळे विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दुर्गम आदिवासी भागात आजही पक्क्या रस्त्यांसह पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी खामगाव, अकोला येथे रेफर करण्याची वेळ येते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा फलक लावला असला तरी प्रत्यक्षात रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने साधुरीताईचा जीव गेला, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला। काही वर्षापूर्वी गोमाल येथे दूषित पाणी व वेळेवर उपचार न मिळाल्यानं 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा एका तरुण महिलेचा बळी गेल्यानं आदिवासी भागातील रस्ते व आरोग्य सुविधांबाबत प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे। ग्रामपंचायत आहे आणि गाव आमचे 40 टापरी। आमच्या गावासाठी आमचे सगळे गावकरी मिळून आम्ही रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करत असतो, पण दुर्दैवाने हा रस्त्याचं काम पूर्ण होतच नाहीये। काही अडचणी ते शासन प्रशासनाला माहीत आहे, पण काल परवाची गोष्ट असे 24 तारखेची गोष्ट, माझ्या मिसेसला सर्पदोषामुळे मला एमर्जन्सीमध्ये दवाखान्यामध्ये न्यायचं होतं। रस्त्या नसल्यामुळं मला 40 टापरी ते भिंगारापर्यंत एकदम आरामशीर गेलो आम्ही, झोडीनं गेलो आम्ही। तर तिथं रस्त्यामध्ये मला माझी मिसेस असं म्हणे की बा जर रस्ता असले असते घरपर्यंत ॲम्ब्युलन्स आली असती आणि मी दवाखान्यापर्यंत मी सुखरूपमध्ये गेली असती, माझा जीव लवकर वाचवलं असतं, मला एवढा त्रास झाला नसता, असं मला रडत सांगितलं आहे। पण आता शासन प्रशासन आम्ही दरवर्षी एक माणूस आमचं कमी होत आहे आणि हे फक्त मतदानासाठी 5 वर्षामध्ये चेहरा दाखवतात। विनंती सगळ्यांना की बा आमचा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा, आमच्या लोकांना दिशाभूल करू नये, कारण अशा घटना होत आहे। माझी मिसेस आहे, मी